मुळात वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचं खाद्य पुरवण्याची आवश्यकता नाही. ते एक कायद्यानं गुन्हासुद्धा आहे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये शिक्षेची तरतूदसुद्धा आहे. की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की म माकडे हे पूर्ण वन्यजीव प्राणी आहेत आणि ते वनातले आदिवासातले आहेत. त्यांना खाद्य टाकण्याची तशी आवश्यकता अजिबात नसते आणि ते जितकं वन्य म्हणजे जंगलात राहतील तेवढंच त्यांची तब्येत ही चांगली राहील. बाहेरचं अन्न असतं, जे फास्ट फूड काही जण टाकतात, ते अतिशय चुकीचं आहे. आणि 4 ते 5 नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे येडशीचं जे रामलिंगचा डोंगर आहे, रामलिंगचं मंदिर आहे येडशीमध्ये. त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागे इकडे पाहताय तुम्ही. हे बघा, कॅमेराजवळ दाखवा थोडं. हे जे ठिकाण आहे हे माकडं आहे तिथं. येडशीचा डोंगर आहे. 3-4 दिवसापूर्वी एक घटना घडली. 4 माकडाचा मृत्यू झालेला आहे. त्या अनुषंगाने मी इथं आलो आहे. आता नेमकं प्रशासन अलर्ट झालेलं आहे या ठिकाणी. आता आपल्यासोबत इथं वन विभागाचे अधिकारी आहेत. नेमकं काय प्रकरण झालं होतं, काय प्रकार घडला होता? 4 दिवसापूर्वी इथं 4 माकडाचा मृत्यू झालेला आहे. नेमकं काय प्रकरण झालं होतं? काय घटना काय घडली आणि कशामुळे मृत्यू झाला? आपण थोडी माहिती जाणून घेऊया. काय सांगाल? नाव काय तुमचं साहेब? मी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे. बरं. इथे एक घटना घडली 4 दिवसापूर्वी माकडाचा मृत्यू झाला आहे. काय नेमकं काय घडलं होतं? या ठिकाणी मंदिराचे जे विश्वस्त आहेत सस्ते साहेब, त्यांनी आम्हाला फोन केला की या ठिकाणी थोडेसे माकडांची तब्येत बरोबर नाही, खालवलेली आहे. आणि मग रेग्युलर मॉनिटरिंग करणारे आमचे वनरक्षक या ठिकाणी पाहणी केली असता त्यांच्या असं निदर्शनास आलं की तब्येत त्यांची खालवलेली आहे. त्यांना थकवा जाणवतोय हे माकडांना. मग तात्काळ आम्ही लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आपले जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि जाधव साहेब त्यांच्या टीमनिशी इथं या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी ती पाहणी केल्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ उपचार सुरू केले. इलेक्ट्रोलाइट्स असतील, मल्टीव्हिटॅमिन्स हे असतील आणि ते सुरू केल्यानंतर एक साधारण पहिल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला पहिली कॅज्युअल्टी झाली. त्या कॅज्युअल्टीनंतर मग त्याचं आपलं पोस्टमॉर्टम केल्यानंतर प्राथमिक असा अंदाज असा लक्षात आला की त्यांना अन्नातून काही खाण्यात गेलेलं असावं, पोटात काहीतरी खराब अन्न गेलेलं असावं, असा एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी वर्तवला गेला. की कसं आहे, ह्या ठिकाणी एक साधारण 4 ते 5 टोळ्या ह्या अभयारण्यात आहेत आपल्या रामलिंग घाट अभयारण्यामध्ये. त्यामध्ये 4 ते 5 ज्या टोळ्या आहेत, त्या टोळ्यांमध्ये काही टोळ्यांची आपापली एक टेरिटरी असते. तर ही एक टेरिटरी आहे म्हणजे मंदिर टोळ्याचा परिसर, एरिया असं ठरलं असेल. कार्यक्षेत्र. त्यांचं एक क्षेत्र असतं. त्यांनी स्वतःला निश्चित केलेलं एक क्षेत्र असतं. तर ह्या मंदिर परिसरातलं 4 ते 5 टोळ्यामध्ये पैकी त्यापैकी एक टोळी ही आपल्या मंदिर परिसरातच राहते. मंदिर आणि मंदिराच्या पायऱ्या ह्या परिसरातच. तर इतर कोणत्याही टोळ्यांना ह्याचं कसल्याही प्रकारचा प्रादुर्भाव झालेला नव्हता. तर मंदिर परिसरात हे पायऱ्या आणि ह्या मंदिराच्या परिसरातली जी टोळी आहेत, त्याच्यातल्या जे वयस्कर जे माकडं होती, नर आणि माद्या, ह्यांनाच फक्त ते इन्फेक्शन आढळून आलेलं, की जे की तरुण माकडं आणि लहान माकडांना ते आढळून आलेलं नव्हतं. तर ते ज्यावेळेस प्रथम असं जे पहिलं माकड गेलं त्यावेळेस त्याची अशी तपासणी आणि शवविच्छेदन केलं, तर त्या शवविच्छेदनामध्ये फूड पॉयझनिंग झालेली असावी. कारण ह्या ठिकाणी बरेच भाविक येतात. मग ते कुतूहलापोटी किंवा श्रद्धेपोटी ह्या माकडांना काहीतरी खायला देतात. मग ते बराच वेळेस खराब असण्याची शक्यता असते. आणि उन्हाळ्यामध्ये सध्या 39-40 डिग्री आपलं सध्याचं तापमान आहे. ह्या दोन्हीचं एकत्रित ह्याच्यामुळे ते शॉक त्यांना बसला असावा. तात्काळ डॉक्टर लोकांनी आणि वन विभागाने मिळून जे केले संयुक्त प्रयत्न आहेत आणि त्यांनी केलेले उपचार आहेत, त्याचा परिणाम असा साधून आला की आज दिवसभरामध्ये कोणत्याही प्रकारची डेथ नाही. एकूण 4 ह्या ठिकाणी डेथ झालेल्या आहेत. पण परिस्थिती आता सध्या परिस्थिती तुम्ही पाहताय तर सर्व माकडं सगळे अलर्ट मोडमध्ये आलेले आहेत. अच्छा. सगळे व्यवस्थित आहे सध्या परिस्थिती. काय किती किती माकडाची संख्या किती असेल साधारण परिसरामध्ये? 250 ते 300 माकडं ह्या आपल्या अभयारण्यामध्ये एकूण आहेत. अच्छा. इथे येणारे जे नागरिक असतील त्यांच्यासाठी काय आवाहन कराल तुम्ही? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये वन्यजीव यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाची आहे. तर मी त्या मूलभूत कर्तव्याचा आपल्या सर्वांना आता आपल्याला ह्या अभयारण्यात आल्यानंतर, ह्या मंदिराच्या परिसरात आल्यानंतर श्रद्धेच्या पोटी, असं मुद्दामून नाही पण श्रद्धेपोटी लोकं ह्यांना काही ना काही खायला टाकतात. कोणी बिस्किटं टाकतात, कोणी अजून काही खायला टाकतं, फुटाणे, शेंगदाणे. पण प्रत्येक वेळेस ते सगळे एक्सपायर झालेले असू शकतात किंवा काही असू शकतं. तसंच गावातले काही लोकं आहेत की ज्यावेळेस तो त्यांचा हेतू चांगला असतो की त्यांना तो भाजीपाला किंवा फळं वगैरे आणून टाकण्याचा ते हे करतात. पण 2-2, 3-3 दिवस ते एका जागी राहिल्यानंतर ते सडू शकतात. मग ते खराब होऊ शकतं. मुळात वन्यजीवांना कोणत्याही प्रकारचं खाद्य पुरवण्याची आवश्यकता नाही. ते एक कायद्यानं गुन्हासुद्धा आहे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये शिक्षेची तरतूदसुद्धा आहे. पण असं शिक्षेचा बडगा न उगारता सर्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सगळ्यांना कळालं
की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन्यजीवांना अन्न द्यायची गरज नाही. त्यांचं अन्न ते स्वतः शोधू शकतात आणि ते खाऊ शकतात. हे ज्यावेळेस कळेल आणि त्यांनी जर अशा पद्धतीचं अन्न जर बंद केलं, तर ही जंगलातली ही जी टूळ आहे ती जंगलात निघून जाईल. या ठिकाणी प्रादुर्भावही होणार नाही. आणि आम्हाला आता जिल्हाधिकारी महोदयांकडून आम्हाला अशा सक्त आदेश दिलेले आहेत, की इथून पुढे ह्या आम्ही नोटीस बोर्ड ऑलरेडी आहेत आमचे, पण अधिक स्ट्रायकिंग आणि जिथं लोकांच्या अधिक ठळकपणे निदर्शनात येईल अशा पद्धतीनं आम्ही ते महत्त्वाच्या सूचना बोर्ड लावणार आहोत. आणि भविष्यात इथे एक संयुक्त वन व्यवस्थापन समिती ज्या पद्धतीने असते तसे अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये विलेज इको डेव्हलपमेंट कमिटी एक असते, जी गावकऱ्यांच्या सहकार्याने स्थापन केली जाते. ते जर केलं तर या ठिकाणी 2-3 वॉचमन सलग आपल्याला कंटिन्यूस या ठिकाणी नेमता येऊ शकतात. जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाही त्याच्यासाठी वॉच ठेवण्यासाठी अशी वॉचमन आपल्याला कार्यरत करता येऊ शकतात. आणि भविष्यात अशी एखादी दुर्घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करता येतात. आता माकडाची परिस्थिती सध्या स्थिती पाहिलं तर आज एकाही माकडाची परिस्थिती जी आहे ती गंभीर झालेली नाही. एक माकड आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे सध्या. आता डॉक्टर आहेत आपल्यासोबत. काय सांगाल इथं? खूप माकडं दिसतात इथं आणि 4 दिवसापूर्वी काही घटना घडली त्याच्यामध्ये काही माकडाचा मृत्यू पण झालेला आहे. आज एक थोडं आजारी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हो. काय नेमकं परिस्थिती काय घडली होती? काय सांगाल? ॲक्च्युली ज्यावेळेस आम्हाला तुमचं नाव काय? मी डॉक्टर अभिजित जाधव, अच्छा. पशुधन विकास अधिकारी, येडशी येथे कार्यरत आहे. बरं. ज्या दिवशी सकाळी आम्हाला वन विभागाकडून फोन आला की अशी माकडाची परिस्थिती गंभीर आहे. तरी आम्ही तात्काळ आमच्या टीमशी इथं आल्यानंतर पाहिलं की भरपूरसे माकडं असे खूप अशा ह्याच्या अवस्थेत क्रिटिकल अवस्थेत होते आणि त्यावेळेस भरपूर उन्हाचा ताणही भरपूर होता. मग आम्ही तात्काळ उपचार सुरू केले सगळ्या माकडांना, की टीमने की त्यांना त्यांचं टेम्परेचर कंट्रोल आणून अगोदर त्यांना इलेक्ट्रोलाइट्स, मल्टीव्हिटॅमिन्स आणि लिव्हर टॉनिक्स सुरू केले. आम्हाला 3-4 वाजेपर्यंत भरपूरशी परिस्थिती कंट्रोल आली. तरी पण एक 1-2 माकडं सीरियस होती. त्यातली एक कॅज्युअल्टी झाली त्यात आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2-3 कॅज्युअल्टी झाल्या. अशा एकूण 4 जणांचं. एकूण 4 कॅज्युअल्टी झालेत. पण बाकीचे सर्व माकडं आज चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. आम्ही निरंतर वन विभाग आणि आमचे पशुसंवर्धन यांच्या मदतीने आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडे वॉच ठेवून आणि यांची ट्रीटमेंट दररोज कंटिन्यू चालू आहे. आणि मोस्टली ट्रीटमेंट म्हणजे आम्ही ओरल ट्रीटमेंट देतो आहे. कारण की हे वाईल्ड लाईफ असल्यामुळं यांना जितकं कमी हँडलिंग करेल म्हणजे न हात लावता फक्त ओरल फूड थ्रू ट्रीटमेंट देईल तेवढा रिस्पॉन्स चांगला भेटतो. अच्छा, माकडाचा मृत्यू कशामुळे झाला नेमकं? त्याचं पोस्टमॉर्टम वगैरे झालं होतं? हो. ते सर्व माकडांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे हं. आणि त्याचे सॅम्पल्स हे आम्ही लॅबला पाठवलेले आहेत. बरं. प्राथमिक अंदाज असा आहे आमचा की मोस्टली हीट स्ट्रेस आणि दुसरं आहे की लिव्हर टॉक्झिसिटी. त्याच्यामुळं त्या अन्नातून कुठल्याही तरी अन्नाच्या पदार्थातून टॉक्झिसिटी झालेली आहे लिव्हरला आणि त्याच्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास आणि लिव्हरचा म्हणजे पचनाचा त्रास लिव्हर त्याच्यामुळं त्यांची 2-3 माकडांचा मृत्यू झाला आहे आणि बाकीच्या माकडांना ते आम्हाला प्रथमदर्शनी दिसल्यानंतर आम्ही त्या मार्गाने ट्रीटमेंट सुरू करून की बाकीची माकडं आता पूर्ण सगळी माकडं जी क्रिटिकल होते तेही नॉर्मलला आलेले आहेत. काय आव्हान काय असेल तुमचं? आता इथे येणारे लोक आहेत ते माकडांना खाद्य टाकतात. आता जसं की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की माकडं हे पूर्ण वन्यजीव प्राणी आहेत आणि ते वनातले आदिवासातले आहेत. त्यांना खाद्य टाकण्याची तशी आवश्यकता अजिबात नसते आणि ते जितकं वन्य म्हणजे जंगलात राहतील तेवढंच त्यांची तब्येत ही चांगली राहील. आपल्या श्रद्धेपोटी त्यांना अन्न आणून टाकू नये कुणी. जे काय आहे ते देवस्थानासाठी येऊन जे काय आपलं हे करा पण ह्याच्यामुळं कसं त्यांच्या तब्येतीवर वारंवार असं बिघडणं हे नाही आहे. कारण की आता उन्हाचा काळ जास्त वाढलेला आहे. तापमान जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे बाहेरचं अन्न असतं, जे फास्ट फूड काही जण टाकतात, ते अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळं त्यांची बॉडी त्याला हँडल करू शकत नाही आणि त्याला ट्रीटमेंटला पण फार अवघड पडतं नंतर हे ट्रीटमेंट देणं. बाकीच्या जनावरांना ट्रीटमेंट करणं आणि वाईल्ड लाईफची ट्रीटमेंट करणं ह्यात खूप मोठा डिफरन्स आहे. त्यांना आपण हँडलिंग करू शकत नाही. कार्डिॲक शॉकने ते जागीच जातात. त्याच्यामुळं त्यांना ट्रीटमेंट करणं, असं ओरल थेरपी देऊन हे करणं त्याच्यामुळे कॅज्युअल्टी वाढू शकतात. बघा, हे डॉक्टर होते, वन विभागाचे अधिकारी होते. इथं आता ज्या ठिकाणी माकडाचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी मी आलोय. येडशीमध्ये रामलिंग मंदिर आहे आणि त्या मंदिर परिसरात डोंगर भाग आहे. या अभयारण्यामध्ये माकडाचा सहवास खूप मोठा आहे. जवळपास 250 ते 300 म्हणजे संख्या 300 आहे माकडाची. 4 ते 5 टोळे आहेत माकडाच्या इथं. वेगवेगळे टोळे असतात आणि एक टोळी ज्या ठिकाणी राहते त्या टोळी दुसरी टोळी त्या माकडाकडे येऊ देत नाही. असं एक परिसरातील आता हा जो एरिया आहे, हा एरिया होता रामलिंग मंदिराकडे येणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यावर राहणारी ही माकडाची टोळी होती आणि त्या माकडाच्या टोळीला कोणीतरी खाद्य टाकलं
आणि त्या खाद्यामधून विषबाधा झाली असं डॉक्टरने सांगितलं आपल्याला. मात्र त्यामध्ये 3 माकडाचा मृत्यू झालेला आहे. आता टाकणाऱ्यांना काही जाणीवपूर्वक टाकलं नसावं असा अंदाज आहे. मात्र खरं प्रकरण काय नेमकं पाहणं गरजेचं आहे. मात्र प्राथमिक जी अंदाज आहे डॉक्टरांचा तो त्या माकडांना विषबाधा झालेली आहे आणि त्याच्यातून त्या 4 माकडाचा मृत्यू झालेला आहे. 1 माकड आता सध्या उपचार सुरू आहेत त्याच्यावर, त्याची प्रकृतीसुद्धा चांगली आहे आणि बाकीचे जे माकडं आहेत, ज्या काही टोळीमध्ये राहणारे त्यांचीसुद्धा प्रकृती ठणठणीत आहे. सर्व अलर्ट झाली आहेत माकडं. मात्र आम्ही सुद्धा आवाहन करतो, तुम्ही जर मंदिर परिसरामध्ये येणार असाल, तर भावनिक होऊन कुठल्याही प्रकारचं अन्न त्या माकडांना देण्याची गरज नाही. कारण त्याच्यामध्ये आपल्या अन्न जे देतो आपण, ते कशाप्रकारे आहे हे माहिती नसतं. खराब अन्न जर त्या माकडाच्या आहारामधून गेलं, खाण्यामधून गेलं, तर माकडाच्या जीवावर बेतू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्या. या माकडांना अन्न देत असताना चांगलंच द्या. वाईट, खराब असं अन्न या माकडाला देऊ नका, जेणेकरून त्यांच्या जीवावर बेतू शकणार नाही. माकडाचा मृत्यू झाला म्हणून मी आता येडशी या गावामध्ये रामलिंग मंदिर परिसरामध्ये, रामलिंग मंदिराच्या पाठीमागं हे जे माकडं आहेत त्याच ठिकाणी आहे. नेमकं काय परिस्थिती घडली होती मी तुम्हाला वन विभागाच्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया दाखवली आहे आणि डॉक्टरची सुद्धा दाखवलेली आहे. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, येडशी, उस्मानाबाद, धाराशिव.
आणि 4 ते 5 टोळ्या आहेत सगळ्या. 4 ते 5 टोळ्यांमध्ये फक्त एका टोळीला जी ही परिसरामध्ये जर पाहिले तर त्याच्यामध्ये त्याचं तुम्ही बघित असेल की त्यांचं ते टेरिटरी असतं, फिमेल्स असतात, त्यांचे पिल्ले असतात, टोळ्या वेगवेगळ्या असतात. त्या टोळ्यामधूनच आणि आपलं कसं असतं तसे कार्यक्षेत्र असतं तसं ह्यांचं कार्यक्षेत्र असतं. त्या कार्यक्षेत्रात दुसरा आला की त्याच्या अंगावर फिक्स होऊन जाते. अरे बाबा किन्नर समजा इथं आहे, वरचा जर खाली पायरी उतरून आला की फर्र लावून द्यायचं वरती त्याच्यामुळे काय झालं की जे अन्न इथे टाकलेलं होतं त्यांनी जे खाल्लं ते बाकीच्यांना त्यांनी खाऊ दिलं नाही, त्यांनीच खाल्लं. ह्यांना लहान आहे काही पिल्लाला किंवा तरुण भेंडा नाही. हे जे aged जे आहे त्याच्यामुळे कसं असतं की लहान पिल्लांना ते दुधावर असतात किंवा त्यांना ते बाकीची मोठी झालेली असते ते खाऊ देत नसते. त्याच्यामुळे ह्यांनीच खाल्ल्यावर मागची स्थिती थोडी खराब होती. परवाच्या विषयी झालं तर परवाच कॅज्युलिटी झाली. ज्यावेळेस ह्या हेल्थ इश्यूज असतात ना त्यावेळेस ते रिकव्हरी मोडसाठी स्वतःहूनच असं शांत बसतात किंवा झोपायला बघतात. ज्यावेळेस ह्युमन इंटरफरन्स होतो, आपण ज्यावेळेस जवळ जातो त्यावेळेस अचानक आणखी जागे होतात आणि तिथून पळायला लागतात. जेवढं ती शांत राहतील तेवढं रिकव्हरी लवकर होती त्यांची. आता आम्ही जे वाईल्ड लाईफ एक्सपर्टवाल्यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी असं सांगितलं की ह्यांचं कसं असतं, ह्यांना जितकं माणसं जवळ जातील तेवढं त्यांनी स्ट्रेस लेवल वाढतं. सरावातले आहेत नाही सगळे. ती सरावातली जरी असली तरी आता सध्या परिस्थिती शॉक बसलेला आहे त्यांना, भीती वाटलेली आहे त्यांना. सध्याच्या पण आता डॉक्टरांनी सगळे अलर्ट आणि अटेंटिव्ह आहेत. पळत नाही का ताई? नाही पळतेच ना, सगळे अलर्ट आणि अटेंटिव्ह या इकडे या. दोन्ही माझी एक बाईट उद्या पुन्हा उंटून करा तुम्ही. ती माकडाचं उपयोग नव्हतं करतो बाईट कुठं जात नाही माकडं, मी तितक्या लांबी जात नाही तिथंच बाईट करतो मी. कारण की तिथं करा पाहिजे. तुम्ही तितक्या लांब गेला तर ती माकडं डॉक्टर सगळे तुला नाही द्या. लिव्होटॉनिक तर थोडा स्ट्रेस केली ना कधी. धुराना द्यायचं का चाटायला त्याला? त्याला पॅक मध्ये गेलो ती पॅक धरली की जात आहे.
नका 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 पॅक नका दोन बघू ते निघेल ते. ते भीत पण त्याला धरलून हे केल्यावर. थोडं बाजूला हो का बी हा थोडस हा सगळं चाकू ते पुरं घेऊन गेले काय काका बसही जात आहे आणखीचा वगैरे काहीतरी द्या कैसी द्या कैसी द्यायचं बॅगा कुठं ठेवल्या आमच्या